आयोजित केली जाते. त्या स्पर्धेला खूप मोठं त्यांचं योगदान असते. आम्ही 5 दिवस सातत्याने पाहत असतो. राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचा खूप मोठा आदर केला जातो आणि अशा व्यक्तिमत्वाचा इथे सन्मान केला जात आहे. हॅलो, इथे झमशे कोपरोली यांचं इथे स्वागत केलं जाणार आहे. इथे यावं आपण समोर. रोशन शेठ त्यांचं आपण इथे स्वागत करावं. तर सन्मान्य गणेश शेठ पाटील ओम साई एंटरप्राइजेस वाकडी यांचं इथे स्वागत केलं जाईल. गणेश शेठ आपण समोर यावं. गणेश शेठ यांचं इथे स्वागत केलं जाईल. रोशन शेठ आपण त्यांचं इथे स्वागत करावं. सन्माननीय गणेश शेठ पाटील वाकडी गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व, त्यांचं इथे स्वागत केलं जाईल. आणि विचुंबे क्रिकेट संघाला शुभेच्छा येतात. स्वराज एंटरप्राइजेसचे सर्व सरीशेठ तुपे यांच्या वतीने त्यांचे स्वागत बोलूया दीपक फडके यांच्याकडे. पहिल्या फेरीमधील तिसरा सामना पाहायला मिळेल. पारगाव विपक्ष विचुंबे. दोन संघ मैदानावरती. गोलंदाजी मार्कवर अविनाश पाटील संघाचा संघनायक. समोर फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. हा चेंडू हवेमध्ये क्षेत्र, चेंडू खाली. पहिल्या चेंडूवरती मोठी सफलता मिळते. हॅलो, तर आपण पाहिलं पहिल्या चेंडूवरती सफलता मिळाली अविनाश पाटीलला. रणनीती बदलली, कारण नेहमी जगदीश भिंगारकर हा पहिले षटक फेकत असतोय. आज सामना पाहिला तर पारगाव संघ खूप चांगल्या लईमध्ये होता. फलंदाज केतन मेहर जो एक 2 व्हीलर बाईक या खेळाडूंना नुकताच स्पर्धेमध्ये मिळवली होती, त्या फलंदाजाला माघारी पाठवलं गोल्डन डक 0 धावसंख्येवरती. त्यानंतर पहिला चेंडू अतिशय चांगला देखना फेकल्यानंतर चांगला झेल देखील त्या ठिकाणी पकडण्यात आला. नौका फलंदाज मैदानावरती पाहायला मिळेल रोशन फलंदाज मैदानावरती जाईल. सलामीला दिलेले झटके आपल्याला पाहायला मिळतील. अविनाश पाटीलची रणनीती पाहिली. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. या ठिकाणी नियमावली जर आपण पाहिली, जर अवांतर चेंडू असेल तर तो अवांतर चेंडू पंचाने दिला. त्यानंतर गोलंदाजाने जर पंचांशी हुज्जत घातली अथवा निर्णयाचा विरोध केला तर त्या ठिकाणी 2 धावांची पॅनल्टी असेल. फलंदाजी करत असताना फलंदाजानं जर अवांतर चेंडूंची पंचांकडे मागणी केली तर 2 धावांची पॅनल्टी असेल. याकडे लक्ष असू द्या. गोलंदाज पुन्हा एकदा मोठा फटका, खूप चांगला फटका. सरळ बॅटने चेंडूला फेकून दिलाय. डीप लॉंगच्या मधून दणदणीत चौकार. 4 धावा. खूप चांगला फटका या ठिकाणी फलंदाजा बॅटमधून आपण पाहिला. रोशनच्या बॅटमधून चौकाराने संघाचं अकाउंट ओपन केले गेले. हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर जातोय. पंच सँडी पालकर आमच्याकडे बोलतात की हा चेंडू अवांतर फेकला गेलाय. अवांतर धावेने संघ जाऊन पोहोचलाय 5 या धावसंख्येवरती. खूप चांगला मागचा सामना रंगला होता. त्या सामन्यामध्ये चुका केल्या. शेवटच्या 2 षटकामध्ये 24 धावांची गरज असताना आंबिवली संघाच्या गोलंदाजानं आणि त्यानंतर मात्र रणनीती आखली गेली होती. त्या रणनीतीवरती अपयशी ठरला तो आंबिवली संघ. आणि त्यानंतर हा सामना पाहतोय एक बिग फाईट पाहायला मिळेल. सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव आणि त्यांच्या विरुद्ध केलं भैरवनाथ विचुंबे संघ. हा चेंडू पुन्हा एकदा अवांतराचा इशारा आलाय. एक चौकारानंतर थोडंसं मानसिक दडपण या ठिकाणी पाहायला मिळालं. अविनाश पाटीलचा विचुंबे संघ मैदानावरती खेळतोय. आकाश पाटील कोपरोली हा सामना जवळून पाहतोय आणि संपूर्ण अभ्यास आहे या संघाचा. कारण चांगली कामगिरी आणि विचुंबे संघासाठी शुभेच्छा देखील दिल्यात. धावसंख्या जर पाहिली तर चांगल्या धावा मी तर म्हणेल पहिल्या सफलता पहिल्या चेंडूवरती मिळाली. त्यानंतर चौकार, त्यानंतर 2 अवांतर चेंडू फेकले गेले बबली. आणि यानंतर जर पाहायला कमबॅक करावा लागेल. जेवढं तुम्ही अवांतर चेंडू फेकाल, येणाऱ्या चेंडूवरती एखादा माईट हिट लागला, चौकार लागला तर त्या ठिकाणी धावसंख्येचा ओघ तुम्हाला थांबवता येणार नाही. गोलंदाज अविनाश पाटील कोपरोली गावी इंड करून स्लोवर चेंडू फेकून दिलाय. काय ताकद आहे फटक्यामध्ये. चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरून जातोय. दणदणीत षटकार. 6 धावा. दीदार उनका होता है, कैसे कहूँ मैं ओ यारा, प्यार कैसे होता है. आंखें खुली हो या वो बंद, दीदार उनका होता है. आंखें खुली हो या वो बंद, दीदार.
6 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 12 या धावसंख्येमध्ये गाडी टॉप गिअर मध्ये पटरीवर आणण्याचं काम केलंय. पहिल्या चेंडूवरती जरी केतन मेहर बाद झाला असला त्यानंतर मात्र रोशन मध्ये क्षमता आहे चांगली फलंदाजी करण्याची आणि ती क्षमता मैदानामध्ये सिद्ध करतोय. या ठिकाणी फलंदाज रोशन. अविनाशचा हा चेंडू अतिशय चांगला सर्कलला रिंगण तोडलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जाईल वेगाने सीमा पार. वन बाउन्स धोप चौकार 4 धावा. चार धावेने संघ जाऊन पोहोचला 16 या आकड्यावरती महागडी गोलंदाजी कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखाचा होतं पण तो संगणकावरती चढवलेला हल्ला पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूमध्ये मिळाली यश आणि त्यानंतर मात्र खराब गोलंदाजी अविनाश पाटीलची कमबॅक करावा लागेल. अविनाश पाटीलला येणाऱ्या 2 चेंडूवरती कमी धावा खर्च करावा लागतील. एखादी विकेट मिळवावी लागेल. हा चेंडू खोलवर फेकला होता खूप चांगला चेंडू क्षेत्ररक्षक 5 चुकी करतोय आणि या चेंडूवरती मिळाले 1 धाव. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 17 या आकड्यावरती. 17 आणि 13 ही धावसंख्या क्रिकेटमध्ये अशुभ मानली जाते. शुभ आणि अशुभ अंकांवरती काय नाही कारण धावसंख्या 17 तारखेला जन्माला येणारी मुले ही देखील लकी असतात. आपल्या क्षेत्रातून काहीतरी करून दाखवत असतात त्यामुळे धावसंख्येचं काय एवढं नसणार आहे पण तू विचार केला तर धावा खूप जमवल्यात. चांगली फलंदाजी या ठिकाणी पारगाव संघाची पाहायला मिळते. एक डावखुरा आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज या ठिकाणी विचार केला डावखुरा आणि उजव्या हाताचा फलंदाज सलामीचा फलंदाज जर पाहिला प्रफुल हा फलंदाज नॉन स्ट्राईक वरती नॉन स्ट्राईकचा फलंदाज प्रफुल पाहायला मिळेल आणि रोशन ही जोडी मैदानामध्ये रोशननं आपलं काम चोख केलंय. रोशननं 4 चेंडूचा सामना केलाय. तब्बल 15 धावांचं योगदान दिलाय या खेळाडूने आपल्या संघासाठी म्हणजे 100% योगदान देण्याचा प्रयत्न केलाय आणि 2 अवांतरच्या धावा टोटल धावसंख्या जर पाहिली तर 17 धावा धावफलकामध्ये पाहायला मिळतील. मोठा फटका बॅटच्या रडार मध्ये मिड विकेटच्या डोक्यावर फेकून दिलाय. दणदणीत षटकाराने संघ जाऊन पोहोचलाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 1 बाद 23 धावसंख्या पारगाव संघाची. अंगावर आला तर शिंगावर घेऊ खेळ हा आपणच जिंकून जाऊ. अंगावर आला तर शिंगावर घेऊ खेळ हा आपणच जिंकून जाऊ. इथं आपलीच पावनी आपलाच जोर. उडू देतो षटकार जाऊ दे पोर साधूचे एक शॉट वन्स मोर. उडू देतो षटकार जाऊ दे पोर साधूचे एक शॉट वन्स मोर. से आपला हाय ऑन स्ट्राइक मतलब फुल ऑन धमाका. हिलेगी मस्ती और झूमेगा नाका अल्टी पल्टी शॉटचा भडका. हे अपरकट हेलिकॉप्टर मजबूत तडका समोर. दुसरं षटक फेकण्यासाठी सज्ज असेल संघातील सर्वात अनुभवी खेळाडू जगदीश भिंगारकर हा गोलंदाज एक वेगवान आणि चांगली गोलंदाजीसाठी ओळखला जातोय. हा चेंडू ऑफस्टिकवर फेकलाय. खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू डॉट फेकला गेलाय. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू डॉट फेकल्यानंतर फलंदाजा विचार केला तर प्रफुल हा फलंदाज मैदानावरती. हा चेंडू ब्लॉक होलला फेकला. यॉर्कर चेंडू फेकणं ही ओळख आहे आणि धाव चोरण्याची प्रयत्न केला होता नकार दिलाय. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव फेकले गेलेत आणि वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. मॅग्नेटिक पॉवर दुसरं षटक. दुसऱ्या षटकाचा विचार केला क्षेत्रीय व्यूहरचना पाहिली. डीप लॉंग ऑफ लाईक क्षेत्ररक्षक डीप वाईडिश लॉंग ऑन आणि त्यानंतर मिड विकेटला 3 क्षेत्ररक्षक सीमारेषेलगत आपल्याला पाहायला मिळतील. परंतु सर्कलचा विचार केला पहिल्या सामन्यामध्ये पहिल्या षटकामध्ये खूप चांगली धावगती राखली. तब्बल 23 धावा खर्च केल्या. त्यानंतर भिंगार या ठिकाणी जगदीश भिंगारकरनं चांगला कमबॅक केलाय. मोठा फटका काय वेग आहे. चेंडू पडल्यानंतर खोलवर राहिलाय. चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावरती चेंडू फेकले गेलेत. फलंदाजानं स्टान्स ओळखलाय गोलंदाजानं आणि परिणाम पाहिला. 3 चेंडू फेकलेत. संदेश शेळके ऑफसाईड मध्ये चेंडू फेकण्याचा प्रयत्न केलाय. अप्रतिम कामगिरी आपण पाहतोय. तेवढी चांगली फलंदाजी देखील आपण पाहिली प्रफुलची. त्यानंतर फलंदाजा विचार केला तर रोशन ही जोडी मैदानावरती पाहायला मिळेल. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क परत. या षटकातील हा चेंडू ऑफस्टिकवर चेंडू फेकलाय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी
भाऊ यांचं पाहायला मिळतील. एक धाव, एका धावेने संघ धावून पोहोचलाय 24 या आकड्यावरती. खूप अनुभवी यांच्याकडे देखील क्रिकेटचा ज्यावेळी विचुंब्याच्या मैदानावरती स्पर्धा असते खूप मोठं मोलाचं योगदान ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. आणि विचुंबा म्हटलं की विचुंब प्रीमियर लीग एक खूप मोठी स्पर्धा असेल. त्यानंतर नुकतीच झालेली आपण भैरवनाथ क्रिकेट संघ विचुंबेची स्पर्धा पाहिली. खूप चांगला त्या ठिकाणी नियोजन आणि आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. अविनाश पाटीलचं कौतुक करावं लागेल. त्या या आयोजनामध्ये खूप चांगलं मोलाचं सहकार्य लागते. त्यानंतर भाऊचं कौतुक जगदीश भिंगारकर असे आणि संपूर्ण विचुंबे ग्रामस्थांचं एक कौतुक. परंतु या ठिकाणी स्पर्धा जर पाहिली तर आमदार चषक 2022 पर्व कोपरोलीच्या मैदानावरती 12-12 किंग रोशन शेठ पाटील, रोहित पाटील आणि गावदेवी क्रिकेट संघ ग्रामस्थ मंडळ यांची स्पर्धा पाहायला मिळतोय. काय कमबॅक केला, अप्रतिम गोलंदाजी केली दुसऱ्या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये जरी आमचा गोलंदाजानं मार खाल्ला तरी आमच्यामध्ये क्षमता आहे कमबॅक करण्याची आणि तो कमबॅक करून दाखवतो. या ठिकाणी सर्वात अनुभवी खेळाडू जगदीश भिंगारकर या सामन्यामध्ये 4 चेंडूची फेकी केली. अद्याप विचार केला 5 चेंडूची फेकी केली, फक्त 1 धाव खर्च केली आहे. हा चेंडू हेलिकॉप्टर उडवलाय, चेंडू सरळ जातोय. खूप चांगला फटका 6 धावांसाठी. नौका गोलंदाज खेळपट्टीवरती पाहायला मिळेल. नाविश 11 विचुंबे संघामधून देखील खेळत असताना षटक फेकत असतो रोहित सुरते. एक व्यावसायिक खेळामध्ये देखील या खेळाडूंना खूप कमी वयामध्ये आपले नाव कोरलं गेलंय. तो रोहित सुरते पहिल्या शेवटच्या चेंडूवरती चेंडू खूप चांगला फेकला होता पण तू फटका काय लाजबाब आहे. हेलिकॉप्टरला उडवलाय आणि 6 धावा. 2 षटकामध्ये 30 धावा धावफलक पाहायला मिळतील. रोहित सुरते पहिले षटक फेकण्यासाठी सज्ज असेल. तिसरं षटक या सामन्यामधील पाहायला मिळतोय. हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न, क्षेत्र चेंडू खाली, फलंदाज बाद. नौका खेळाडू मैदानामध्ये कुणाल तारेकर नक्कीच आपण पाहिलं तर रायगड संभाजी यांचे एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व आणि फोटोग्राफीमध्ये एक नाव असलेले आनंद तारेकर यांच्या गावातील हा संघ मैदानावरती खेळतोय. खूप चांगली सुरुवात आपण पाहिली. 30 धावा, 2 फलंदाज माघारी. रोहित सुरतेनं ह्या पहिल्या चेंडूवरती मिळवलेले यश आपल्याला पाहायला मिळालं. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर मिड विकेटला चेंडू जाईल. 1 बाउन्स द रोप, चेंडू सीमा पार, चौकार. शुभम 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 4 धावांनी संघ जाऊन पोहोचलाय 34 या आकड्यावरती. रोहित सुरतेवरती चढवलेला हल्ला आपण पाहिला. स्लोवर चेंडू, रिव्हर्सचा फटका, अप्रतिम टायमिंग आणि हा चेंडू जाईल सीमा पार.
38 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. चौकारण संघाचं वेगाने धावा जमवण्याचं कार्य या ठिकाणी केले गेले. काय रिव्हर्सचा फटका आपण पाहिला तर मॅक्सवेल खूप चांगल्या प्रकारचे फटके घेताना आपल्याला पाहायला मिळतील. तशा फटक्यांची पुनरावृत्ती या ठिकाणी केली जाते. जोडीचा विचार केला तर खूप चांगली फलंदाजी कुणाल तारेकरची. बॅटमधून 2 चेंडूमध्ये 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले या सामन्यामध्ये. हा चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न अपयशी ठरलाय. डॉट चेंडूची सांगता होती आणि त्यानंतर विचार केला रोहित सुरतेचं चांगलं कमबॅकिंग षटक. या षटकामध्ये जरी 8 धावा खर्च केल्या असल्या तरी महत्त्वपूर्ण सफलता मिळाली. जो रोशन या सामन्यामध्ये चांगली कामगिरी करत होता त्याला घरचा रस्ता दाखवण्यामध्ये यश आलं होतं रोहित सुरतेना. आणि का मला व्यावसायिक खेळाडूमध्ये संघामध्ये खेळल्यावर जाते नाविश 11 संघामध्ये याचं उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळेल. अतिशय चांगला फटका कव्हर आणि पॉइंटच्या मधून चेंडू जातोय. 1 बाउन्स द रोप. चेंडू सीमा पार चौकार. तीन चौकार या सामन्यामध्ये पाहायला मिळाले. षटकामध्ये पाहायला मिळालं. 42 धावसंख्येमध्ये संघ जाऊन पोहोचलाय. पुन्हा एकदा ऑन साईडला भिडकवण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा आला की हा चेंडू अवांतर फेकला गेलाय आणि अवांतर धावेने संघ जाऊन पोहोचलोय 43 या आकड्यावरती. पण अवांतरची लाईन जर पाहिली तर शपलचा काही नियम नसणार आहे. जी अवांतरची लाईन आहे ती अवांतरची लाईनच पकडली जाणार आहे. याकडे देखील गोलंदाजाने लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आज स्पर्धेची नियमावली आपण पाहिली. खूप चांगली या स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळते. आमदार चषक 2022चं पर्व 7व्या वर्षामध्ये स्पर्धा होत असताना या विभागामधील या पनवेल तालुक्यामधील रायगडमध्ये एक नामाची आणि सन्मानाची स्पर्धा. चेंडू हवेमध्ये बॅटच्या मधोमध चेंडू आलाय आणि काय फलंदाजी करतोय. कुणाल तारेकरच्या बॅटमधून निघतोय गगनचुंबी षटकार. 6 धावेने संघ जाऊन पोहोचतोय 49 या आकड्यावर. शुभम शुभम थँक्स डीजे. यानंतरची लढत असेल बघा. उसारली विपक्ष मोरिया पलसपे क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधायचे आहे. पुढची बिग फाईट उसारली विपक्ष मोरिया 11 पलसपे. पहिल्या षटकामध्ये धावा जर पाहिल्या 23 धावा. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी आपण पाहिली जगदीश भिंगारकरची. ज्या षटकामध्ये धावा पाहिल्या 7 आणि या सामन्याचा विचार केला या षटकाचा विचार केला रोहित सुरतेचा विचार केला तब्बल 19 धावा मोजल्या गेल्यात. पहिल्या चेंडूमध्ये सफलता मिळवली होती अविनाशनं. पहिल्या चेंडूमध्ये सफलता मिळवली रोहितनं. पहिल्या चेंडूमध्ये सफलता मिळवून 23 धावा खर्च केला अविनाशनं. पहिल्या चेंडूमध्ये सफलता मिळवून 19 धावा खर्च केल्या. म्हणजे महागडी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. 49 धावा म्हणजे 2 गोलंदाजाचा विचार केला तब्बल 42 धावा 2 गोलंदाजाने खर्च केल्यात. एक महागडी गोलंदाजी विचुंबे संघाकडून पाहायला मिळाली. स्ट्राईक वरती प्रफुल्ल हा फलंदाज असेल आणि कुणाल तारेकर ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळेल. पुन्हा एकदा जगदीश भिंगारकर चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. वैयक्तिक कोटेल दुसऱ्या सांघिक कोटेल 4थं षटक मार्गस्थ असताना पाहायला मिळेल. हा चेंडू लेग स्टिक वर फेकलाय. पंचांचा इशारा येतोय की हा चेंडू अवांतर फेकला गेलाय. अवांतर दाबेने संघ जाऊन पोहोचला. अर्धशतक झलकावलं गेलंय या ठिकाणी. सद्गुरू सिमेंट सप्लायर स्पारगाव संघाची धावसंख्या खूप चांगली धावगती राखण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय. धावांचा उच्चांक या स्पर्धेमध्ये आपल्या नावावरती नोंदवला जाईल का. 68 धावांचा उच्चांक आपण पाहिला भैरवनाथ रेडगर संघाच्या नावावरती तो या ठिकाणी मोडला जाईल का हे देखील पाहणे तेवढंच गरजेचं आहे.
हा चेंडू ब्लॉक होलला मारण्याचा प्रयत्न केलाय. खूप चांगली फलंदाजी, एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय. खराब क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतोय. फेकी देखील खराब आणि या ठिकाणी बोनसच्या स्वरूपामध्ये धावा दिल्या जातील. 2-3 धावा केल्या पूर्ण. चौथी धावेचा प्रयत्न केला जाईल का, परंतु नकार दिलाय. खराब क्षेत्ररक्षण या ठिकाणी भाऊ थोडंसं चेंडू पकडताना फंबलिंग झालं आणि त्यानंतर फेकी देखील खराब पाहायला मिळाली आणि या 3 धावांनी संघ जाऊन पोहोचलाय 53 या धावसंख्येवरती. एक धाव खूप महत्वाची, परंतु विचार केला कुणाल तारेकरनं खूप चांगली फलंदाजी केली. कुणालच्या बॅटमधून 3 चौकार आणि 1 षटकार पाहायला मिळाला. 4 चेंडूचा सामना केला, 18 धावांचं योगदान दिलं या फलंदाजानं. तो फलंदाज पुन्हा एकदा स्ट्राईक वरती जातोय. दुहेरी फटके खेळण्यासाठी हा फलंदाज ओळखला जातोय. खूप चांगली किमिया, खूप कमी वयाचा हा खेळाडू आहे, पण अतिशय चांगला खेळ याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणामध्ये चुकाल तर सामन्याला मुकाल क्रिकेटचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. एक चूक खूप महत्वाची आहे. पहिला सामना दुसरा सामना जर आपण पाहिला होता, जो सामना असं वाटलं होतं की रीस संघ सामना जिंकेल, पण तो झेल सोडला होता. त्यानंतर सामना गमावला होता रीस संघानं आणि शेवटच्या चेंडूवरती 1 चेंडूमध्ये 2 धावांची गरज असताना फेकी खराब झाली संदेश शेळके आणि विकेट किपरला चेंडू गॅदर करता आला नाही आणि तो सामना गमावला रीस संघानं. आणि त्यानंतर मात्र स्टार ओवेस संघानं खूप चांगली कामगिरी केली. 2 सामने विजयवून हा संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल. आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केला, पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. या ठिकाणी पुन्हा एकदा पंचांचा इशारा येईल का हा चेंडू जातो सीमा पार, चौकार. देख तुनी बायको कशी नाची राणी, कशी खुदी राणी, कशी डोली राणी. देख तुनी बायको कशी नाची राणी, कशी खुदी राणी. चार धावेने संघ जाऊन पोहोचलाय 57 या आकड्यावरती. खराब क्षेत्ररक्षण या ठिकाणी झेल पकडण्याची संधी होती संदेश, पण जर पाहिला झेल देखील सुटला आणि 4 धावा देखील मिळाल्यात. या ठिकाणी पारगाव संघाला पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड पाडण्याचा प्रयत्न केला आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चुकी करतोय या ठिकाणी. हा देखील बॅक टू बॅक दुसरा चौकार. काय घडतंय मैदानावरती, खराब क्षेत्ररक्षण, थोडंसं कॉन्फिडन्स लेवल डाऊन झाले या संघाचा. आत्मविश्वास परतावा लागेल, त्यानंतरच हा सामन्यामध्ये कमबॅकिंग करू शकतो. गोलंदाजी खूप चांगली करतो जगदीश भिंगारकर, परंतु त्याला साथ मिळणं गरजेचं आहे. गोलंदाज चेंडू जरी चांगले फेकले, जर तुम्ही क्षेत्ररक्षण करत असताना झेल सोडाल, क्षेत्ररक्षण खराब कराल, तर त्याचा किमिया आणि किंमत मोजावी लागते गोलंदाजाला आणि तेच चित्र मैदानावरती पाहायला मिळालंय. जगदीश भिंगारकर नाराज असेल, ज्या चेंडूवरती 3 धावा गेल्या त्या ठिकाणीच तो थोडासा नाराज होता, कारण त्याला माहिती आहे कुणाल तारेकर खूप फॉर्म मध्ये, खूप चांगली फलंदाजी करतो आपल्या संघासाठी आणि त्या फलंदाज रोखण्यासाठी नॉन स्ट्राईक एंडवर तो फलंदाज येणं गरजेचं होतं. हा चेंडू पहा, सरळ बॅटने चेंडू येतोय. अविनाश चेंडूवरती आलाय. अविनाश देखील थोडीशी चुकी करेल. तत्पूर्वी संधी होती एकीला दुसरीमध्ये कन्वर्ट करण्याची. या 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय. धावफलकाचा विचार केला तर चांगली धावगती आपल्याला पाहायला मिळेल. 63 धावा धावफलकावरती, म्हणजे धावांचा उच्चांक या मैदानावरती पारगाव संघाच्या नावावरती कोरला जाईल का, कारण अद्याप एका षटकाचा बेश खेळ बाकी असणारे संदेश या मैदानावरती षटकार लगावत नव्हते, पण तू विचार केला तर चौकारांवरती भर दिलाय. हा चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न केला होता, कव्हर आणि पॉईंटच्या मधून चेंडूला मारण्याचा प्रयत्न बसतोय. 1 धाव मिळेल. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 64 धावा धावफलकावरती. 16च्या सरासरीने अद्याप धावा जमवल्यात. अद्याप 1 चेंडूचा खेळ बाकी असेल, पण तो काय फलंदाजी केली दोन्ही फलंदाजांना, कुणाचं कौतुक करावं लागेल. त्यानंतर प्रसादनं देखील, रोशनने देखील चांगली सुरुवात करून दिली होती आणि त्यानंतर प्रफुल्ल ही जोडी मैदानावरती पाहायला मिळते. डावखुऱ्या त्याचा फलंदाज, त्याच्या बॅटमधून देखील चौकार आणि षटकार आपण पाहिल्यात. तोच फलंदाज शेवटचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज असेल. मागच्या 6 षटकामध्ये देखील शेवटचा चेंडू हा फलंदाज खेळला होता. पुन्हा एकदा जगदीश भिंगारकरला फेकून दिलाय डीप लॉंगांच्या डोक्यावर दणदणीत षटकार आणि यावेळेस मात्र धावसंख्येचा उच्चांक नोंदवला जातोय. धावसंख्या धावफलकामध्ये पाहायला मिळेल 70 धावा 4 षटकामध्ये.
तर विनंती असेल या ठिकाणी पलसपे संघाचा संघनायक आणि उसरली संघाचा संघनायक दोन्ही संघनायकांना विनंती असेल नाणेफेकीसाठी यायचे. हा चेंडू आयोमध्ये क्षेत्र चेंडू खाली फलंदाज बाद. सर आली पावसाची आठवण आली तिची सुसवे नातवणीचा कारभार भिजताना स्माईल तिची रापचिक स्टाईल तिची परत कुणी येशील का सांगेना जेव्हा हा फुल लागत येत फुलकुल्या पाहुणी बेस हा तुझा तिळा हा फुट तुझा तू मला तुया प्रिन्सेस मेरी जाना. गोलंदाज सुशील भोईरनं पहिल्या चेंडूवरती सफलता मिळवली. नौका फलंदाज मैदानावरती पाहायला मिळेल. खूप चांगली कामगिरी आपण पाहायला मिळाली. भूषण पाटील हा चेंडू डीप लॉंगॉनला आणि या ठिकाणी देखील चौकार पाहायला मिळेल. 4 धावाने संघ जाऊन पोहोचतोय 74 74 धावा धावफलकावर. मौसम है मस्ताना गर्लफ्रेंड मस्ताना हो मौसम है मस्ताना गर्लफ्रेंड मस्ताना. प्रफुल्लची फलंदाजी पाहिली तर 6 चेंडूमध्ये 25 धावांचं योगदान दिलं आहे. काय फलंदाजी केली या फलंदाजानं. स्लोवर चेंडू या ठिकाणी पंचांचा इशारा आला की हा चेंडू अवांतर फेकला गेलाय. अवांतर धावेने संघ जाऊन पोहोचलाय 75 धावा धावफलकावरती. पहिल्या चेंडूवरती सफलता मिळाल्यानंतर सर्व गोलंदाजांनी मार खाल्लाय. दुसऱ्या षटकामध्ये जगदीश भिंगारकरनं खूप चांगली कामगिरी केली होती आणि या ठिकाणी जर पाहिला तर हा सुशील हा गोलंदाज देखील पहिल्या चेंडूवरती सफलता. त्यानंतर हा चेंडू ब्लॉकरला फेकलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात असेल. धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाजाला बाद व्हावं लागेल. थँक्स. पलसपे मोरिया 11 पलसपे क्रिकेट संघाच्या संघनायकाला शेवटचा पुकार. नाणेफेकीसाठी तुम्हाला संपर्क साधणं गरजेचं आहे. उसाली क्रिकेट संघाचे संघनायक आमच्या समालोचन कक्षमध्ये उपस्थित आहेत. गोलंदाज सुशील हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बराच वेळ हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेल तोपर्यंत चांगला प्रयत्न या ठिकाणी केला गेला आहे. 2 धावा पूर्ण. तिसरीचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल आणि तिसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण. या 3 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 78 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल. प्रवीण मोकल नौका फलंदाज मैदानावरती 6व्या क्रमांकाचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. खूप चांगली धावगती धावांचा उच्चांक या संघाच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळाला. आज खूप मोठे संघ आहेत. खूप चांगल्या संघांचा खेळ आज पाहायला मिळेल. काल देखील खूप सामने पाहिले आपण. काल शेवटच्या चेंडूबद्दल सामने रंगताना पाहिले. काय फलंदाजी केली कालच्या दिवसामध्ये आपण जर पाहिला. अरुण पाटीलनं काय फलंदाजी केली दोधानी संघातील खेळाडूनं आणि त्यानंतर जर पाहिला त्यानंतर देखील रेडगड संघातील संदेश भोईरनं काय कामगिरी केली या मैदानावर. हा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. कार्पेटच्या सायनात चेंडू जातो सरळ टिप लॉंग ऑफ मध्ये एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल. 2 धावा सहज सोप्या रीतीनं पूर्ण 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय. धावफलकाचा विचार केला. एक चांगली धावगती उभारण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय ना. 80 धावा धावफलकावर म्हणजे खूप चांगली धावगती राखली. शेवटचा चेंडू या सत्रामध्ये शिल्लक असेल. 80 धावा एक भलं मोठं लक्ष असलेल्या मैदानावरती दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना थोडंसं अवघड जाईल विचुंबे संघाला. तशी कामगिरी देखील करावी लागेल. मोठा फटका यावेळी बॅटवरती मिडल केलाय परंतु लांबी कापू शकला नाही हा चेंडू आणि परिणाम पाहतोय 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 5 षटकामध्ये धावांचा विचार केला तर बल 80 धावा 5 फलंदाज माघारी. प्रथम फलंदाजी करत असताना या ठिकाणी पाहिला सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव संघ तर 81 धावा कशा प्रकारे पार केल्या जातील. आणि तत्पूर्वी आपण विनंती करूया पुन्हा एकदा उसरली संघाचा संघनायक उपस्थित झालाय तर निवेदन असेल पुन्हा एकदा राजू ठाणकेचा पलसपे संघाच्या संघनायकाला की आपण टॉस साठी संपर्क साधा ही विनंती असेल. थँक्स. तर विचुंबे क्रिकेट संघाचे बिग सपोर्टर
क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व एकच राही आमचा मुन्ना भाई. मुन्नाबाई सुरते यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांच्या समवेत आम्ही इथे पाहतो आमचे उत्कृष्ट क्रिकेट समालोचक आमचे मित्र बाला भोईर यांना मी इथे पाहतो. खऱ्या अर्थाने आपले मनपूर्वक स्वागत. जॉन्टी म्हात्रे जॉन्टी आहेत आमचे. जॉन्टी यांचं इथे आगमन झालेलं. जॉन्टी स्वागत आहे आपलं. तर नाणेफेक इथे केली जाईल बघा दोन्ही क्रिकेट संघाच्या दरम्यान. तर गणेश शेठ पाटील ओमसाई एंटरप्राइजेस वाकडी गणेश शेठ पाटील यांच्या शुभास्ते इथे नाणेफेक केली जाते. एका बाजूला आम्ही पाहणार आहोत पळसपे विपक्ष उसारली. बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो. गणेश दादा पाटील यांच्या शुभास्ते इथे नाणेफेक केली. निश्चित स्वरूपात नाणेफेकीचा कौल गावदेवी उसाली क्रिकेट संघाच्या बाजूने लागले. संघनायक नाणेफेक जिंकली. प्रथमतः आपला निर्णय का असणार आहे. तर एकंदरीत आयोजनाबद्दल आपण काय प्रतिक्रिया देऊ शकाल. इथे आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2022 पर्व पाहतो वर्षीय 7वा आहे. एकंदरीत आयोजनाबद्दल आणि आयोजक आपले 1-2 रोशनदादा पाटील यांच्याबद्दल आपण काय प्रतिक्रिया देऊ शकाल. आयोजन खूप चांगलं आहे. दरवर्षी आम्ही इथे गेलतो आणि आम्हाला इथं खेळायला संधी दिल्याबद्दल धन्यवाद. आणि आम्ही दरवर्षी बघतो की नवीन नवीन संकल्पना या आयोजनमध्ये आपण ॲड करत असता. खूप खूप शुभेच्छा असणारा निश्चित स्वरूपात पुढची लढत असेल गावदेवी उसारली विपक्ष मोरिया 11 पलसपे. नाणेफेकीचा कौल गावदेवी उसारली क्रिकेट संघाच्या बाजूने लागल्यानंतर प्रथमतः शतरक्षण करण्याचा इथे निर्णय स्वीकारलेला आहे. हॅलो थँक्स डीजे मास्टर व्यासपीठावर. खऱ्या अर्थाने आम्ही पाहतो आमचे शांततेचे प्रतीक संकेत खोंडे त्यांच्या समवेत संतोष मस्कर बाला भोईर आमचे बिचुंबे गावचे उत्कृष्ट क्रिकेट समालोचक. त्याचबरोबर क्रिकेटला धर्म म्हणणारे व्यक्तिमत्व क्रिकेटच्या रस्ते खऱ्या अर्थाने वाटेवर चालणारे एकच राही त्याला म्हणतात बिचुंबे गावचे मुन्नाभाई. ते क्रिकेटला धर्म म्हणणारे व्यक्तिमत्व मुन्नाबाई यांचं व्यासपीठावर आगमन. सुरते मुन्नाबाई सुरते यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. वासुदेव शेठ भिंगारकर साहेब आपले मनपूर्वक स्वागत. आणि स्वराज एंटरप्राइजेसचे सर्वा सनी शेठ तुपे आपले मनपूर्वक स्वागत आहे. तर सामन्याकडे आपण बोलूया. जीतने के लिए यहाँ पर पहले बल्लेबाजी करते हुए 80 रन यहाँ पर ठोकर 81 रनों का जो लक्ष्य खड़ा किया है. निश्चित रूप से सदगुरु सीमेंट सप्लायर पारगांव क्रिकेट टीम यहाँ पर पहले बल्लेबाजी के लिए जब मैदान में उतरी थी तो 5 ओवर में एक विशाल टारगेट खड़ा किया. इस टारगेट को कोई छोटा भी और बड़ा भी नहीं कहा. बिल्कुल ये बड़ा टारगेट है, विशाल टारगेट है निश्चित रूप से. और उसी विशाल टारगेट का बिल्कुल लक्ष्य का पीछा करने के लिए यहाँ पर भैरवनाथ बिचुंबे क्रिकेट टीम की आरंभिक जोड़ी मैदान के अंदर. स्ट्राइकर बल्लेबाज ऋषिकेश और आशीष और नॉन स्ट्राइकर बल्लेबाज विनोद भोईर. पहली गेंद ये देखिए इस बार गेंद हवा में जरूर है. स्लिम डॉप के रीजन में डाउन द फील्डर. और इसी के साथ मैन इन फॉर्म बल्लेबाज आशिकेश की पारी यहाँ पर हुई 0 पर समाप्त. थैंक्स डीजे मास्टर. और इसी के साथ आशिकेश की पारी यहाँ पर हुई समाप्त. क्या कमाल की गेंदबाजी. आरंभिक गेंदबाज यहाँ पर भूषण का जिक्र करना होगा. निश्चित रूप से सदगुरु सीमेंट सप्लायर पारगांव क्रिकेट टीम के आरंभिक गेंदबाज भूषण ने
पहली गेंद पूरी तरह से लेंथ लाइन और दिशा के साथ फेंकी थी। इस बार गेंद को बिल्कुल ऑफसाइड क्षेत्र में खेलना चाहते थे बल्लेबाज। गेंद कुछ देर के लिए मिस अंडरस्टैंडिंग स्ट्रोक था, हवा में थी, स्लिप ऑफ के फील्डर ने कोई गलतियां नहीं की, आसानी के साथ कैच को लपक लिया और इसी के साथ एक आक्रामक बल्लेबाज आशिकेश की पारी यहाँ पर की समाप्त। एक बार फिर से भूषण गेंदबाजी के लिए होंगे तैयार। नए बल्लेबाज नॉन स्ट्राइकर बल्लेबाज तर किरण नॉन स्ट्राइकर बल्लेबाज विनोद भोईर सर। एक्सपीरियंस इज द बेस्ट टीचर। ये देखिए ये अच्छी गेंद थी, बल्लेबाज के पास एक अच्छा मौका था बड़े स्ट्रोक खेलने का, लेकिन पूरे फायदा नहीं उठा पाए। अंपायर का इशारा आया 22 का। अतिरिक्त रनों के साथ भैरवनाथ बिचुंबे क्रिकेट टीम ने अपना खाता खोला है। टीम की रन संख्या बन चुकी है भैरवनाथ बिचुंबे क्रिकेट टीम की 1 विकेट के नुकसान पर 1 आउट होने बल्लेबाज है आशिकेश 0 पर आउट होकर पहले में लौटे। अब पूरी बागडोर होगी, जिम्मेदारी होगी निश्चित रूप से विनोद भोईर सर और किरण के कंधे के ऊपर। ये टीम को कौन भूलेगा दोस्तों। नेरे गांव में जो प्रतियोगिता पिछले हफ्ते में देखे दोस्तों, ये जो प्रतियोगिता ऑर्गेनाइज की गई थी जीतू दादा पाटिल के स्मरण में, वो प्रतियोगिता के ये बिल्कुल प्रथम विजेता टीम। ये देखिए गेंद पूरी तरह से लेंथ लाइन और दिशा के साथ गेंदबाजी करते हुए पूरी तरह से बीट हुए बल्लेबाज किरण। ये देखिए हमारे साई प्रीत के लाइव के माध्यम से हम देख रहे, टप्पा खाने के बाद गेंद में थोड़ी उछल नजर आई, लेकिन गेंद गई सीधा विकेट कीपर के दस्तानों में। एक सफल गेंद की हुई यहाँ पर समाप्ति। एक बार फिर से भूषण और दी विकेट मारा करेंगे किरण। ये देखिए बैकफुट पर जाकर खेलने की कोशिश, इस बार गेंद जा रही शॉट लेग के क्षेत्र में गेंद जाती हुई, फील्डर वहां पर तैनात है, लेकिन जब तक गेंद उठाए फील्ड करे तब तक दोनों बल्लेबाजों के पास 1 रन लेने का पर्याप्त समय मिला। इससे 1 रन की मदद से किरण अपने पारी की शुरुआत करते हुए किरण ने अपना खाता खोला। टीम की रन संख्या इसी 1 रन की मदद से भैरवनाथ बिचुंबे क्रिकेट टीम की 1 विकेट के नुकसान पर 2। और बिचुंबे क्रिकेट टीम जानती है कि 81 रनों का लक्ष्य, हर गेंद के ऊपर आक्रामक रवैया अपना कर खेलना होगा इस विकेट के ऊपर। ये देखिए अच्छी गेंद, लाजवाब गेंदबाजी, पूरी तरह से विकेट पे विकेट मारा करते हुए, सिंगल के ऊपर लक्ष्य केंद्रित करते हुए विनोद भोईर और अंपायर सैंडी पालकर बिल्कुल हमें इशारा करते हुए कि 1 ही रन और इसी 1 रन की मदद से भैरवनाथ बिचुंबे क्रिकेट टीम की कुल मिलाकर रन संख्या 1 विकेट के नुकसान पर 3। जीतने के लिए 81 रनों का जो लक्ष्य है, विशाल टारगेट है, समंदर खड़ा किया है आपके सामने, रनों का समंदर। यानी कि समंदर जब खड़ा किया है तो निश्चित रूप से यदि समंदर के किनारे बैठकर सीपीओ का आप इंतजार करेंगे तो इंतजार करते करते गाड़ी पटरी से निकल जाएगी, क्योंकि शुरुआत काफी धीमी हो चुकी है। बिचुंबे क्रिकेट टीम के लिए शुरुआत तेज तरार शुरुआत होनी चाहिए, लेकिन उस तरह की शुरुआत नजर नहीं आती, क्योंकि उनके सबसे मैन इन फॉर्म बल्लेबाज आशिकेश जल्द आउट होकर पैड में लौटे और उसके बाद में थोड़ी टीम यहाँ पर संयम के साथ खेलते हुए नजर आ रही है। लेकिन विनोद भोईर सर के पास क्षमता है, किरण के पास क्षमता है, बड़े स्ट्रोक खेलने की उनके पास काबिलियत है, लेकिन आने वाले नेक्स्ट ओवर में मजा आएगा। ये भूषण काफी शानदार गेंदबाजी करे। ये देखिए इस बार गेंद को बिल्कुल ड्राइव किया, विश्वसनीय स्ट्रोक, गेंद जा रही डीप स्पेल क्षेत्र में, दूसरे रन के लिए बल्लेबाज दौड़ रहे, तेजी के साथ दूसरा रन पूरा करते हुए दोनों बल्लेबाज अंपायर सैंडी पालकर मैन फ्रॉम केवाले यहाँ पर इशारा करते हुए कि ओवर की हुई समाप्ति, एक सफल ओवर की समाप्ति सदगुरु सीमेंट सप्लायर पारगांव क्रिकेट टीम के दृष्टिकोण से पहले ओवर की समाप्ति के बाद यहाँ पर भैरवनाथ बिचुंबे क्रिकेट टीम की कुल मिलाकर रन संख्या बन चुकी है 1 विकेट के नुकसान पर 5। और यहाँ पर यदि भूषण की बात करें, भूषण ने भी काफी अच्छा योगदान दिया, 5 रन खर्च किए। हमारे साथी स्कोरर प्रफुल्ल पाटिल काफी अच्छी स्कोरिंग कर रहे, क्लासिक स्कोरिंग कर रहे हैं। बिल्कुल प्रफुल्ल पाटिल हमें जानकारी देते हुए कि बिल्कुल यहाँ पर भूषण का जो गेंदबाजी का विश्लेषण था, 1 ओवर 5 रन, एकमात्र सफलता उन्होंने सफलता प्राप्त की। अब केतन मेयर टीम का सबसे बेस्ट ऑलराउंडर कहा जाता है, लेकिन एक तरफ हम देख रहे हैं दोस्तों, एक्सपीरियंस इज द not only best teacher but experience is the best future, experience is the teacher। बेस्ट टीचर विनोद भोईर सर यहाँ पर जिस दिशा में खेलना चाहते थे, गेंद उस दिशा में नहीं गई। अंपायर सुनील तांडेल सर का इशारा, लेग बाइस का अतिरिक्त रनों में हुआ इजाफा, इसे एक अतिरिक्त रन के मदद से यहाँ पर भैरवनाथ बिचुंबे क्रिकेट टीम की रन संख्या आगे एग्रेसन होती हुई 1 विकेट के नुकसान पर 6।
जीतने के लिए अभी भी 75 रन चाहिए। सफर काफी लंबा है, लॉन्ग ट्रैवल जिसे कहा जाता हुआ, दिशा से भटक रहे गेंदबाज। और ये देखिए बिल्कुल निश्चित रूप से गेंद लेग स्टंप से काफी बाहर, गेंद गई लेग स्टंप से काफी बाहर। अतिरिक्त रनों में हुआ इजाफा, वाइड गेंद करार की और 1 रन मिला। इससे 1 रन की मदद से टीम की रन संख्या बिचुंबे क्रिकेट टीम की 2 रन, 1+1 टीम की रन संख्या 8। 1 विकेट के नुकसान पर मिड विकेट क्षेत्र में ड्राइव किया गेंद को, विश्वसनीय स्ट्रोक, गेंद जाएगी सीधा मिड विकेट सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। पेट्रोल भरो जल्दी करो मेरी गाड़ी कब से खड़ी है। हाँ, पेट्रोल भरो जल्दी करो मेरी गाड़ी कब से खड़ी है। 4 रन के मदद से यहाँ पर भैरवनाथ बिचुंबे क्रिकेट टीम की रन संख्या बनी 1 विकेट के नुकसान पर 12। ये गेंद थी पूरी तरह से हम साई प्रीत के लाइव के माध्यम से संदेश शेल के, जो बिल्कुल सीवर साई प्रीत के बिल्कुल हमें यहाँ पर उन्होंने लक्ष्य केंद्रित किया था। ये देखिए इस बार गेंद को खेला मिड ऑन के रीजन में, गेंद जारी है, फील्डर वहां पर तैनात कुणाल तारेकर। 1 ही रन मिलेगा, इससे 1 रन की मदद से टीम की रन संख्या भैरवनाथ बिचुंबे क्रिकेट टीम की 1 विकेट खोने के बाद 13। और सिंगल से काम नहीं बनने वाला है, बड़े स्ट्रोक का बिल्कुल आप इंतजार कर रहे हैं। ये देखिए बिल्कुल एक बार फिर से कुणाल तारेकर के पास गेंद जाएगी, 1 ही रन सिंगल्स के ऊपर लक्ष्य केंद्रित कर रहे और इसी 1 रन की मदद से भैरवनाथ बिचुंबे क्रिकेट टीम की कुल मिलाकर रन संख्या 14। 1 विकेट खोने के बाद गेंदबाज केतन का यहाँ पर बिल्कुल गेंद जारी है, फॉलो द रीजन में शानदार फील्डिंग का मुजाहरा करते हुए केतन मेहर को ही रन लेने का मौका नहीं है। और यहाँ पर विनोद भोईर भी जानते हैं की ये सफर काफी लंबा आहे। गीत गावन सर सीमेचे खऱ्या अर्थाने या देशाच्या भारत देशाच्या दृष्टिकोनातून सीमा खऱ्या अर्थाने जे सीमेचे रक्षण करणारे, देशाचे रक्षण करणारे गीत गावन सरांकडे स्पर्धेला शुभेच्छा येतात। गीत गावन सर बिचुंबे त्यांचं आम्ही स्वागत करू आणि पंचांचा इशारा येते ते 22 आणि पंचांचा इशारा आलेला आहे। षटक संपला, एक खऱ्या अर्थाने यशस्वी षटक इथे संपलं। 2 षटकांच्या समाप्तीनंतर इथे भैरवनाथ बिचुंबे क्रिकेट संघाची एकूण धावसंख्या झालेली आहे ती 1 बाद 15। रस्त्यावर ज्यांच्या बघा तात्पर्य काही विशेष निवेदन आहे, रस्त्यावर ज्याने गाड्या पार्क केलेल्या आहेत बघा, कृपया आपण त्या बाजूला घ्यायच्या आहेत। बघा या स्पर्धेचे आमचे सर्वे सर्वा रोशन शेठ पाटील यांची खऱ्या अर्थाने इथे बॅक साईडला मोठी वीटभट्टी व्यवसाय आहे, खऱ्या अर्थाने त्यांचा खूप मोठी कामं चालू आहेत आणि त्यांच्या गाडीचं खऱ्या अर्थाने त्या वीटभट्टीकडे रवाना होते। गाडीला येण्यास थोडीशी समस्या निर्माण झालेली आहे ट्रकला खऱ्या अर्थाने, तर निश्चित स्वरूपात आपण रस्त्यावर ज्यांच्या गाड्या उभ्या आहेत त्यांनी बाजूला घ्यायच्या आहेत। थैंक्स डीजे मास्टर। और इसी के साथ बिल्कुल ओवर की हुई समाप्ति। केतन ने 10 रन खर्च किए। आप जीतने के लिए गेंदे बची है 18 और 66 यानी 66 रन चाहिए जीतने के लिए। 18 रस्त्यावर ज्यांच्या गाड्या उभ्या आहेत बघा, कृपया जे आमचे क्रिकेट प्रेमी आहेत किंवा अनेक खेळाडू आहेत त्यांनी कृपया रस्त्यावरून गाड्या बाजूला घ्यायच्या आहेत। वीटभट्टीकडे बघा, ज्या मालक खऱ्या अर्थाने मालवाहक जे ट्रक आहे त्याच्यासाठी इथे समस्या निर्माण झालेली आहे, तिथे पार्किंगसाठी जागा नाही आहे। रिक्षा ज्यांच्या असेल बघा, ऑटो बाजूला घ्यावा आपण। आणि इथे चेंडू मात्र आपण पाहतो लॉंग ऑन की क्षेत्रामध्ये चेंडू जातो, तिथे सुरक्षित रक्षण करण्यात आलं, मात्र एका धावेपासून फलंदाजाला रोखू शकलं नाही। एका धावेच्या मदतीने इथे बिचुंबे क्रिकेट संघाची धावसंख्या पुढे सरसावते। धावसंख्या झालेली आहे ती 1 बाद 16। एक बिल्कुल 1 विकेट खोने के बाद 16 ने गेंदबाज भूषण, ये देखिए जिस दिशा में खेलना चाहते थे गेंद वो दिशा में नहीं गई। गेंद जारी है मिड विकेट क्षेत्र में, दूसरे रन के लिए बल्लेबाज दौड़ रहे, तेजी के साथ दूसरा रन पूरा करते हुए दोनों बल्लेबाज 2 रन की मदद से बिचुंबे क्रिकेट टीम की कुल मिलाकर रन संख्या 1 विकेट खोने के बाद 18। सिंगल्स या डबल्स के ऊपर लक्ष्य केंद्रित करेंगे तो बिल्कुल ये सफर आपके लिए काफी लॉन्ग ट्रैवल्स होगा, लंबा सफर होगा, मुश्किल पैदा होगी। बिल्कुल जीत की ओर आप नहीं बढ़ सकते क्योंकि आपके सामने एक बड़ा लक्ष्य खड़ा किया है। आक्रामक रवैया अपनाना होगा दोनों बल्लेबाजों को, लेकिन भूषण अच्छी गेंदबाजी कर रहे। ये देखिए इस बार सीधा गेंद को उठाकर जहां पर उछालना चाहते थे बल्लेबाज, लॉन्ग डीप लॉन्ग ऑफ के रीजन में यहाँ पर कैच आउट होकर
बल्लेबाज लौट रही है और इसी के साथ किरण की एक पारी की हुई यहाँ पर समाप्ति। किरण की पारी हुई समाप्त। अभी भी रुका हुआ स्कोर है भैरवनाथ बिचुंबे क्रिकेट टीम का 2 विकेट खोने के बाद 18। अब मैदान के अंदर जाते हुए किरण आउट होने के बाद मैदान के अंदर नए बल्लेबाज करण सुरते। मुन्नाबाई सुरते आमचे क्रिकेटला धर्म म्हणणारे व्यक्तिमत्व, खऱ्या अर्थाने त्यांचा आवडता क्रिकेटर खेळाडू वासुदेव शेठ भिंगारकर साहेबांना आम्ही पाहतो खऱ्या अर्थाने। मी रोशन शेठ पाटील कोपरोली या स्पर्धेचे ऑर्गनायझर आहेत, आमदार प्रशांतदादा ठाकूर चषकाचे, त्यांचं खऱ्या त्यांच्या वतीने त्यांचं आम्ही स्वागत करू। या स्पर्धेची संकल्पना पाहतो कोपरोली गावचे उद्योगपती माजी सरपंच रमेश शेठ पाटील साहेबांच्या संकल्पनेतून तयार झालेली धनंजय दादा पाटील बाबा ब्रँड आणि एकच वादा आमचा रोशन दादा हा त्रिवेणी संगमच्या संकल्पनेतून तयार झाली स्पर्धा। 41-40 नंबरची गाडी ज्यांची आहे त्यांनी कृपया गाडी बाजूला घ्यायची आहे। पार्किंगची समस्या निर्माण झाली आहे बघा, ती जागा आपल्याला पार्किंगसाठी नाही रस्त्यावर। 40 ये देखिए और इसी के साथ एक सफल गेंद की हुई यहाँ पर समाप्ति। तारीफ करनी होगी भूषण के गेंदबाजी की, भूषण का जिक्र करना होगा। कमाल की गेंदबाजी, शातिर गेंदबाजी, शानदार गेंदबाजी। करण सुरते के लिए यहाँ पर गेंदबाजी फेंकने के लिए भूषण होंगे तैयार। ये देखिए ऑफ स्टंप से कभी बाहर गेंद, अंपायर का इशारा आया, वाइड गेंद करार, अतिरिक्त रनों में हुआ इजाफा। इसी का अतिरिक्त रन की मदद से बिचुंबे क्रिकेट टीम की यहाँ पर रन संख्या 2 विकेट के नुकसान पर 19। 1 से काम नहीं बनने वाला है। बिचुंबे क्रिकेट टीम ने परफॉर्मेंस किया था नेरे के प्रतियोगिता में, जीतू पाटिल स्मृति चषक में दमदार परफॉर्मेंस किया था बिचुंबे क्रिकेट टीम के खिलाड़ियों ने। ये देखिए बैकफुट पर गए, जगह बनाकर खेलने की कोशिश, इस बार गेंद जाएगी बिल्कुल कवर पॉइंट सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। और 4 रन के मदद से टीम की रन संख्या 22 भैरवनाथ बिचुंबे क्रिकेट टीम की, यानी 2 विकेट खोने के बाद। करण सुरते के बारे में हमने कहा था कि ये आक्रामक बल्लेबाज, एक क्षमता है इस खिलाड़ियों के पास बड़े स्ट्रोक खेलने की। चौके के साथ अपने बिल्कुल यहाँ पर उन्होंने पारी की शुरुआत भी की है। सफर मात्र लंबा है, 81 रनों का लक्ष्य है। ये तीसरी ओवर प्रगति पथ पर होगी। तीसरी ओवर अग्रेसर, गेंद हवा में, करण को लौटना होगा बिग विकेट मैदान से बाहर। और इसी के साथ ये तीसरा विकेट अभी भी रुका हुआ स्कोर है भैरवनाथ बिचुंबे क्रिकेट टीम का। 3 विकेट खोने के बाद 23। यार बंगाल की शक्ल के तेरे बाप को भूल गया क्या? तत्पर एक विशेष निवेदन आहे बघा, 3045 नंबरची गाडी अर्थात 3045 नंबरची गाडी कोणाची असेल त्यांनी गाडी लगेचच रस्त्याच्या बाजूला घ्यायची बघा। आपल्या मुलेच खऱ्या अर्थाने आमच्या इथे अपडाऊन करणारे जे काही क्रिकेट प्रेमी आहेत, त्यानंतर आमची ऑर्गनायझर कमिटी आहे, त्यांच्यासाठी इथे समस्या निर्माण झालेल्या आहे। तर 3045 नंबरची गाडी कोणाची असेल त्यांनी त्वरित ती गाडी बाजूला पार्किंग करायची आहे। षटक इथे संपला। 3 षटकांच्या समाप्तीनंतर इथं भैरवनाथ बिचुंबे क्रिकेट संघाची एकूण धावसंख्या झालेली आहे 2 बाद 23। आता मात्र 12 चेंडू असणार आहेत आणि 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 58 धावांचं आव्हान असणार आहे। हे खूप मोठं आव्हान आहे, अशक्य आव्हान ज्याला म्हटलं जातो, कारण 12 चेंडू आणि 58 धावा म्हणजे विशाल स्कोर आहे। परंतु क्रिकेटचा जर आपण विचार केला, क्रिकेट खेळ अनिश्चित मानला जातो। जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाहीये तोपर्यंत क्रिकेटच्या बद्दल आपण काही भाष्य करू शकत नाहीये। नवीन फलंदाज अपन पाहतो गणेश भोईर। आप जीतने के लिए गेंदे बची है 12 और 58 रन चाहिए। 12 गेंदों के ऊपर 58 रन 12 गेंदे। दूरवाली छोर से गेंदबाजी में होगी तब्दीली। नए गेंदबाज प्रफुल्ल मोकाल। कुणाल तारेकरचं खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल। एकेकाली खऱ्या अर्थाने सर्व खेळाडूंना खऱ्या अर्थाने त्यांनी एकत्रित केलं, छोट्या छोट्या खेळाडूंना खऱ्या अर्थाने संघ त्या पारगाव क्रिकेट संघाच्या दृष्टिकोनातून कुणाल सारखे आक्रमक फलंदाज आणि 3-4 फलंदाज आहेत त्यांना कमीच संधी मिळायची।
नवीन निर्माण एक संघ केला आणि हा संघ आता मात्र पनवेल तालुक्यामधला एक ताकदवर संघ म्हणून अग्रेसर होतो. तर एका बाजूला ताकदवर क्रिकेट संघ आपण पाहतो, इथे भैरवनाथ बिचुंबे क्रिकेट संघ, दोन्ही क्रिकेट संघ अतिशय गुणवान संघ, गुणवान खेळाडूंचा भरणा असणारे दोन्ही संघ आपण पाहतो. इसी के साथ इस बार बिल्कुल गेंद को खेला है मिड ऑफ के रीजन में गेंद जाती हुई, फील्डर वहां पर तैनात थे, एक से ज्यादा कुछ नहीं मिलने वाला. इसी एक रन की मदद से यहां पर भैरवनाथ बिचुंबे क्रिकेट टीम की रन संख्या बनी 3 विकेट खोने के बाद 24. आप जीतने के लिए 11 गेंदे और 57 रन चाहिए जीतने के लिए. नए बल्लेबाज गणेश भोईर अंपायर से गार्ड लेते हुए खेलने के लिए तैयार, सामना करेंगे गेंदबाज प्रफुल्ल मोकल की गेंदबाजी का सामना करेंगे. प्रफुल्ल लेफ्ट हैंडर गेंदबाज, गेंद हवा में जरूर है बिल्कुल, लेकिन गेंद के नीचे फील्डर नहीं है, पहुंच में नहीं है. दूसरे रन के लिए बल्लेबाज दौड़ रहे, दूसरा रन लेने से मना किया विनोद भोईर सर ने. 1 रन मिला, टीम की रन संख्या 25. 3 विकेट खोने के बाद आप 10 गेंदे, यहां पर 56 रन चाहिए. विनोद भोईर सर आप बल्लेबाजी करने के लिए तैयार. ये देखिए इस बार बैकफुट पर गए, डीप एक्स्ट्रा कवर के क्षेत्र में डाउन द फील्डर, लौटना होगा विनोद भोईर को. और इसी के साथ आरंभिक बल्लेबाज विनोद भोईर की पारी यहां पर हुई समाप्त. काले ठाण्याला गेल तू पोरग गाला होती पोरलई मोठे बापाची होती गोरे गोरे तीर गालाची होती लाल लाल तीर नाकाची. थैंक्स डीजे मास्टर. और इसी के साथ बल्लेबाज की पारी यहां पर समाप्त हुई. हमारे साथी स्कोरर मनीष ने जब यह जीतू ने धुन पेश की, बिल्कुल बिल्कुल मनीष उनके चेहरे के ऊपर थोड़ी सी मुस्कान नजर आई. क्यों ना आए सर, बिल्कुल ये उनकी उम्र है, बिल्कुल छोटी उम्र के खिलाड़ी. यहाँ पर हमारे स्कोरर है कि जब दिल की बात मन में होती है ना और मन की बात दिल में होती है ना, तो संदेश के वो हमेशा जुबा पे आती है. और ये उनकी जुबा पे आई, मुस्कान नजर आई उनके चेहरे के ऊपर. सो बिल्कुल शुभकामना आपके लिए, अच्छी स्कोरिंग की भूमिका निभाते हुए मनीष का हम जिक्र करते हैं. नए बल्लेबाज गणेश ने बिल्कुल प्रहार करने की कोशिश की, यहां पर गेंद जाएगी 52 सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए. और 4 रन की मदद से भैरवनाथ बिचुंबे क्रिकेट टीम के रन संख्या 4 विकेट खोने के बाद 29. नए बल्लेबाज हम अविनाश को देख रहे, टीम के कप्तान है. एक तरफ हम देख रहे यहाँ पर गेंदबाज प्रफुल्ल मोकल गेंदबाजी करते हुए अच्छी गेंद थी. इस बार गेंद को खेला सिरमिडॉन के रीजन में, 1 रन मिलेगा, 1 से ज्यादा कुछ नहीं है. टीम की रन संख्या 30. आप जीतने के लिए अभी भी 51 रन चाहिए जीतने के लिए. 81 रनों का जो लक्ष्य है, 51 रन चाहिए. सफर काफी लंबा होता हुआ मुकाबला यहाँ पर सदगुरु सीमेंट सप्लायर पारगांव क्रिकेट टीम के ग्रिप में मुकाबला जाता हुआ. इस बार गेंद जारी है सिली शॉट, सिली मिड ऑफ के रीजन में गेंदे, 1 ही रन मिलेगा, 1 से ज्यादा कुछ नहीं है. अविनाश ने खाता खोला, अंपायर सुनील तांडेल सर का इशारा है. ओवर की हुई समाप्ति, 4थे ओवर की हुई समाप्ति. 4 ओवर की समाप्ति के बाद भैरवनाथ बिचुंबे क्रिकेट टीम की कुल मिलाकर रन संख्या बनी यहाँ पर 31. स्पर्धेतून प्रस्थान होत असताना वासुदेव शेठ भिंगारकर, माजी सरपंच बिचुंबे, आमचे एकच राई, आम्हा सर्वांचा मुन्नाभाई सुरते या स्पर्धेतून प्रस्थान होतात. पुन्हा एकदा गावदेवी कोपरली क्रिकेट संघाच्या वतीने आपला आम्ही आभार व्यक्त करू. शेवटचं 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी ते 50 धावांची गरज असणार आहे, ती भैरवनाथ बिचुंबे क्रिकेट संघाला. शिर्डीला बाबानी नेलं शिर्डीला, नेलं शिर्डीला बाबानी नेलं शिर्डीला. नवीन गोलंदाज आपण इथं पाहतो, खऱ्या अर्थाने धीरज असणारे गोलंदाजी नीरज गोलंदाजीसाठी खऱ्या अर्थाने ते सज्ज असणार. तर नीरज इथे गोलंदाजीसाठी सज्ज असणार. त्याने सामोरे जाणार संघनायक अविनाश पाटील, सन्मान्य बलिराम शेठ पाटील, माजी सरपंच बिचुंबे यांचे सुपुत्र, पनवेल तालुका कुस्तीगीर संघचे ते अध्यक्ष आहेत. ये देखिए करारा स्ट्रोक बिल्कुल, लेकिन फील्डर वहां पर तैयार है, रेडी है पोजीशन में. 1 ही रन मिलेगा, इसी 1 रन की मदद से टीम की रन संख्या भैरवनाथ बिचुंबे क्रिकेट टीम की 32. संदेश मैच में मजा नहीं है, मुकाबला एक तरफा है, और एक तरफा इस तरह का मुकाबला यदि आप छोड़ देते तो मानो आपकी हार अफजाई होती है, और हार मात्र ये निश्चित अफजाई. आप जीतने के लिए 5 गेंदे और 49 रन चाहिए.
नेक्स्ट मैच खेला जाएगा। वैशाली क्रिकेट टीम के कप्तान ने टॉस जीता और पहले फील्डिंग करना पसंद किया है। ये करारा स्ट्रोक, बिल्कुल गणेश ने दमदार छक्का दागा, गेंद गई सीधा 6 रनों के लिए। लाड लाड करून मला नेलं शिर्डीला, साईनी नेलं शिर्डीला. लाड लाड करून मला नेलं शिर्डीला, साईनी नेलं शिर्डीला. नेलं शिर्डीला, बाबांनी नेलं शिर्डीला. नेलं और छक्के के साथ यहाँ पर टीम की रन संख्या भरुनादी बिथुम्बे क्रिकेट टीम की 4 विकेट खोने के बाद 38 आप जीतने के लिए गेंदे बची 4 और 44 रन चाहिए। 4 चेंडू जिंकण्यासाठी 44 धावांची गरज। सामना एकतर्फी खऱ्या अर्थाने इथे सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव क्रिकेट संघाच्या बाजूने निश्चित झालेला आहे। 4 चेंडू आणि 44 धावांची गरज असणार आहे। सामन्यात मात्र औपचारिकता इथे शिल्लक असणार आहे। इथे चेंडू आपण पाहतो फायनल क्षेत्र खऱ्या अर्थाने दिशा जातो चेंडू 1 बाउन्स चेंडू सीमा पार 4 धावांसाठी आणि 4 धावांच्या मदतीने इथे भैरवनाथ बिचुंबे क्रिकेट संघाची एकूण धावसंख्या पुढे सरसावते। 9 चेंडू इथे घोषित करण्यात आलेले आहे। 1+4 5 धावांच्या मदतीनुसार धावसंख्या झाले 4 बाद 43। 4 चेंडू असणार आहेत मात्र सामना इथे एकतर्फी। इथे जिंकण्यासाठी 38 धावांची गरज असणार आहे। सामन्यामध्ये रंगत नाही आहे। 4 चेंडू आणि इथे 38 धावांची गरज असणार आहे। 4 चेंडूमध्ये जर 24 किंवा 22 धावांची गरज असतो त्यावेळेस मात्र रंगत निर्माण होत असतो सातत्याने, परंतु आता मात्र ही लढत एकतर्फी। इथे बघा अतिशय स्लो खऱ्या अर्थाने धीमगतीने चेंडू फेकला, खऱ्या अर्थाने चेंडू हाताळला बघा गोलंदाजाने। इथे मात्र निश्चित स्वरूपात निर्धाव चेंडू घोषित करतात। इथे एका चांगल्या चेंडूची इथे समाप्ती झाली। अजूनही धावसंख्या आपण इथे पाहतो मात्र 4 बाद 43। आता मात्र 3 चेंडू आणि धावा जिंकण्यासाठी 38 धावांची गरज असेल। हा चेंडू सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे सुरेख चेंडूची खऱ्या अर्थाने इथे फेकी आपल्याला बघायला मिळतो। गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल। अतिशय दिशा गोलंदाजीमध्ये मिश्रण बघायला मिळतो। खऱ्या अर्थाने गतिमान गोलंदाजी आपल्याला बघायला मिळतो। अतिशय चांगल्या प्रकारचे गोलंदाजी 1 धाव इथे पूर्ण करतात खऱ्या अर्थाने फलंदाजांनी। धावसंख्या 44। आता मात्र जिंकण्यासाठी सप्पर खऱ्या अर्थाने मोठा असणार आहे। सामन्यामध्ये फक्त औपचारिकता। पुढचा चेंडू, हा चेंडू इथे खऱ्या अर्थाने फेकून दिला फलंदाज अविनाशने। चेंडू जाणार मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी। आग्र्याची मी देखणी सखू, तुमच्या नावाचं लाल लाल कुकू. आणि संघाची धावसंख्या झाली इथे 50 31 धावांची गरज असणार आणि इथे मात्र बिचुंबे क्रिकेट संघाला पराभवाला सामोरं जावं लागतो। आताच्या प्रेक्षणीय सामन्यामध्ये इथे भैरवनाथ बिचुंबे क्रिकेट संघ पराभूत झालेला आहे आणि या सामन्यामध्ये सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव क्रिकेट संघाने नेत्रदीपक कामगिरी साकारत विजय संपादित केलं। त्यांचं आम्ही गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली यांच्या वतीने अभिनंदन करतो आणि या स्पर्धेमध्ये भैरवनाथ क्रिकेट संघ